प्रवासीची सलामी जोडी नरेश आणि नितीन आणि संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आले ते आनंद. मॅचला सुरुवात स्ट्राईक करत ते नरेश, नॉन स्ट्राईक ते ओके स्टार्ट. खूपच चांगली गोलंदाजी. आव्हान तर डॉट बॉल सुरुवातीला चेंडू. नरेश यांना काय बॉल समजला नाही. पॉइंट मला चेंडू. खूपच क्षेत्ररक्षण. 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू घेऊन आनंद, सामने नरेश आणि हात खोलले म्हणजे आव्हानदार चेंडू. धावसंख्येत फक्त धावसंख्या पोहोचते 3. 2 चेंडू 3 धावा. आजचे होणारे सामने खूपच रोमांचक असे सामने असणार आहेत. खूपच चांगले संघ आजच्या पूर्वामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. श्री क्रीडा मंडळ आयोजित C11 चषक 2021 दिवस दुसरा. दिवसातील हा दुसरा सामना जगदीप वर्सेस रॉयल CC. पुन्हा आव्हानदार चेंडू. गत अशी गोलंदाजीला पाहायला भेटत आपल्या इथं जगदीप संघाने धावसंख्येमध्ये 4 रन. धावसंख्येत परिस्थिती 5 आणावरती 3 चेंडू 5 धावा. बॉल बॉयची जरा हात वर करून आपली उपस्थिती नोंदवायची आहे. बॉल बॉय त्याच्या कोपऱ्यामध्ये बॉल बॉय त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. बॉल बॉय जिथे जे असतील त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि ह्या डॉट बॉक्समध्ये पहिला चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली 5 रन. 5 चेंडू 5 धावा. खूपच चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये आनंदच्या मार्फत. त्याला फटका आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 4 धावासाठी गेला चौकार. वैयक्तिक पहिलं
आणि संघासाठी दुसऱ्या घेऊन आले गोलंदाज दीपक. पाहायचं दीपक खूप दिवसांचा हा खेळाडू आपला मैदान पाहायला भेटतोय तो दीपक. एक ओव्हरचा समजा स्कोअर झालाय तो 9 रन. त्याला पटका बॉल जातोय सीमाच्या पार 6 धावा. आपल्या एकविराचं गाणं आहे थँक्यू डीजे. सोलाशी 2 डीजे मार्फत आणि पंचांनी हात खोलले आहेत म्हणजे आव्हान राव धावसंख्येत होते. धावसंख्येत पोहोचते ती 16 आणि दोन्ही संघांना कळते की वाईट प्लस आणि नो प्लस असणार आहे. खूपच चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा पण आव्हान चेंडू हात खोलले पंचांनी. धावसंख्येत बर धावसंख्येत 17 एकच चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी डॉट चेंडू समजला चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी बॉल जातो हा सीमारेषा पार 4 धावांसाठी मारा चेंडू नरेशच्या बॅटिंग व्हायला. चेंडू 21 धावा. त्याला पटका पुन्हा बॉल जातो हा सीमारेषा पार 4 धावांसाठी. बंड्या बंड्या आपण इकडं लेग साईड लावून बसायचं आहे. बंड्या लेग साईड लावून बसायचं आपण. पुन्हा मला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा 4 रनसाठी. थँक्यू डीजे. पुन्हा बॉल जातोय सीमारेषा 5-6 धावांसाठी. थँक्यू डीजे. खूप असं महागडं षटक ठरलंय ते जगदीच्या संघासाठी. तब्बल 28 धावा कुठल्या त्या रॉयल्स संघाने या षटकामध्ये धावसंख्या 2 म्हणजे संपला स्कोर झाला तो 37 रन. 16.5 कुठल्या धावा आहेत.
या सामन्यात त्वरित वेळा पंच वेळेची खूप कमतरता असल्यामुळे 2 षटकांनी समाप्त झाला. स्कोर 37 रन, 37 रन.
सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये उपस्थिती. वाईट धावसंख्येत 48. खूपच चांगली गोलंदाजी आणि हा कीपर मिस करता करता थँक्यू डीजे. धावसंख्येवर 52. त्याला फटका माझा हात झेलत होता ते. धावसंख्येत जाऊन परिस्थिती 54. कालच्या सामन्यामध्ये त्यांनी फटकाजी करताना खूपच चांगली अशी गोलंदाजी. फटका स्टेट टीम आला. फटका पायाचा चेंडू फील्ड करपर्यंत खूपच क्षेत्ररक्षण पाया भेटायला येतं. धावसंख्येमध्ये धावसंख्या परिस्थिती 58. कालच्या पर्वामध्ये मॅगी आणि पांड्या जे सलामी फलंदाज यांनी 69 रनची पार्टनरशिप मारली होती. त्यांनी 4 षटकामध्ये 69 रनची पार्टनरशिप मारली होती. आज ती पार्टनरशिप मोडीत काढता पाहायचे आपल्या आरसीसीचे प्लेयर. पुन्हा आव्हानदार चेंडू. धावसंख्या पोहोचती 59. खूपच चांगली गोलंदाजी. शेवटची शिल्लक धावसंख्या 60 रन. शेवटची शिल्लक 4 रोजी संघ स्कोर झाला तो 62 रन. धीम्या झालेला सामना. जलधर श्यामा तुल भुवन मोहन अनुपमलावण्य गात्र अमर वृंद सेवित अप्रमेय हरि मुकुंद अप्राकृत शरीर अजनाटक शुभदायक आनंददायक. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5 विकेट घेऊन आले ते गोलंदाज
रवी आनंदालय वातानंद उपस्थानी खट्टेवाडी करते नरेश चिदानंद सर्व सद्गुणालय आणि पांचाला निर्णय नो चेंडू. परमानंद प्रदात तिरुवेंकटनाथ दोन्ही संघाने नोंद घ्यायची याची. नो प्लस आणि वाईट प्लस असणार आहे. श्रीनिवास तिरुमलेश श्रीवेंकटनायक वेंकटेश सर्वेश धावसंख्या ठरवते. उपस्थानी गोलंदाजी रवी मार्फत डॉट चेंडू. वेंकटनायक वेंकटेश सर्वेश विमल शांतिदायक श्रीनिवास चांगला फटका. चेंडूला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दोन चेंडू 71 धावा. पुन्हा चांगला फटका. तेवढं क्षेत्ररक्षण. धावसंख्या ट्रॅक्टर कायचा काढा घेत थोडं क्षेत्ररक्षण करायला भेटलं आपल्याला इथे. धावा. अजून 2 चेंडू शिल्लक 5 षटकातील. खूपच चांगला फटका आणि नरेश यांनी आपल्या वैयक्तिक 50 धावा पूर्ण. पांड्या याने 50 धावा पूर्ण केल्या. थँक्यू डीजे. पाच षटकांच्या संपले स्कोर झालाय तो 80 धावा. 5 षटकांच्या संपलेला स्कोर आला तो 80. कालच्या पर्वामध्ये 78 हा हायस्कोर ठरला होता आणि आजच्या 8 दिवसामध्ये हा दुसऱ्या सामन्यातच 80 धावा कुठल्या त्या आरसीबी या संघाने त्याने आपल्या मनसुबे टाकून दिले आहेत आणि सलामी जोडी आजनी सुद्धा मैदानामध्ये खूपच चांगली फलंदाजी आणि सीमा रेषा पार. 4 धावा नितीनच्या बॅटीतून. थँक्यू डीजे. धावसंख्या बस धावसंख्या पोहोचली 84. अजून 5 चेंडू शिल्लक 6 षटकातील. चांगला फटका. चेंडू हवाई यात्रेवरती 6 धावांचा चेंडू. आजच्या दिवसातला हायेस्ट पार्टनरशिप आणि हायेस्ट स्कोर सुद्धा
पुन्हा फुलटच चेंडू आणि काय ड्रॉप. गावसंघ प्रसिद्धी 91. अजूनही 3 चेंडू शिल्लक. बघू 100 पूर्ण होतात का ते. खूपच चांगली गोलंदाजी आणि पार्टनरशिप तिथं मोडीत काढली आहे ती रवी यांनी रंगणाच्या स्वरूपामध्ये. खूपच चांगली फटकारी गेली. नरेश यांनी टाळ्या वाजून करायचं स्वागत करते नरेश यांचं. वैयक्तिक 50 क्रॉस मारले ते नरेश यांनी. खूपच चांगली फटकारी नरेश मारला. टाळ्या भेटल्या आपल्याला. अजून 2 चेंडू शिल्लक. नरेश टाका फटकारायला फलंदाज सुनील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा बॉल जातोय तो सीमाच्या पायावर आणि चौकार. धाव संगीत शेवटचा चेंडू शिल्लक. 95 रन. पाहिजे 100 पूर्ण होतात का नाही ते. आणि 100ला इथं हुकुल 97 रन कुठल्या त्या टोटल 97 रन कुठल्या त्या आजच या संघाने. खूपच चांगली फलंदाजी नितीन आणि नरेश यांची. जिंकण्यासाठी 58 रनची आवश्यकता असणार आहे.
श्री क्रीडा मंडळ आयोजित भव्य अशी ओरम क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 25,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 11,000 आणि आकर्षक चषक. पंच प्रमोदचा पहिला चेंडू. गचाळ असं क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सीमारे. प्रमोदचा दुसरा चेंडू षटकातला मयूर यांसाठी. पुढे सरसावत मारलेला शॉट. बॉल चाललाय सीमारेषा. रॉयल फिजिकडनं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते प्रमोद यांचा तिसरा चेंडू मयूर यांस. बघूया मयूर या बॉलवर चौकार मारून हॅट्रिक साजरी करतायत का. कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण करतील. बॉल उचलून फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोचली ती 22 या धावसंख्येवर. दुसऱ्या ओव्हर मधील चौथा चेंडू घेऊन प्रमोद टू मयूर. लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू आणि धावची. थँक्यू डीजे. 4 चेंडू 23 धावा आणि जगदीप या संघाला लागलेला पहिला झटका प्रसादच्या स्वरूपात. पुढचा फलंदाज विनायक. षटकातला 5वा चेंडू मयूर यास. पुन्हा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचली ती 25 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू प्रमोद यांचा मयूरसाठी. बघूया मयूर काय करतायत या चेंडूवर. उत्कृष्ट असा चेंडू. निर्धाव असा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 25.
रॉयल सीसी थँक्यू डीजे. पंच सामना लवकरात लवकर सुरू करावा. रॉयल सीसी कडनं 30 षटक घेऊन येत आहेत ते केतन टू विनायक. उत्कृष्ट असा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक थ्रो करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोचली ती 26 या धावसंख्येवर. दोन धावा पूर्ण. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. केतन यांच्या षटकातला तिसरा चेंडू. बघूया मयूर काय करतायत ते. लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक थ्रो करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण. पाचवा चेंडू. सरळ टोलवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक बॉल उचलून थ्रो करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचली ती 31 या धावसंख्येवर. केतन यांचा षटकातला शेवटचा चेंडू. बघूया विनायक काही मोठा फटका मारण्यात यशस्वी होत आहेत का या चेंडूवर. पुढे सरसावत कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचला आहे तो 32 या धावसंख्येवर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या धावसंख्येवर. उर्वरित 18 चेंडूमध्ये जगदीप या संघासाठी जिंकण्यासाठी धावसंख्या हवी आहे 68. उत्कृष्ट असा चेंडू दरम्यानच्या दिशेने हळूच ढकलण्यात एक धाव पूर्ण. षटकातला दुसरा चेंडू. दुसरा चेंडू मयूर यासाठी. उत्कृष्ट असा डीजे. थँक्यू डीजे.
षटकातील तिसरा चेंडू. बघूया मयूर या बॉलवर काय करतायत ते. लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 40 या धावसंख्येवर. उर्वरित 15 चेंडू मध्ये 58 धावांची आवश्यकता. कव्हरच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू चाललाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. डीजे चौथ्या षटकातला 5वा चेंडू घेऊन सन्नी टू विनायक आणि त्रिफळाची डीजे. थँक्यू डीजे. जगदीप कडनं पुढचा फलंदाज किरण. किरण थोडं लवकर. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू सन्नी टू किरण. अवांतर अशी धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचली ती 45 या धावसंख्येवर. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 46 या धावसंख्येवर. संघाकडनं 5वं षटक घेऊन येत आहेत ते योगेश टू किरण. बघूया किरण काय करतायत ते. पंचांचा अवांतर असा चेंडू वाईट. धावसंख्या जाऊन पोचली ती 47 या धावसंख्येवर. योगेश यांचा पुढचा चेंडू किरण यांसाठी. सरळ टोलवलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट असा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक फील्ड करून थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या धावसंख्येत. उर्वरित 10 चेंडू जगदीप या संघ जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. बघूया मयूर उत्तुंग असे षटकार मारू शकतात का. पंचांचा निर्णय वाईट. अवांतर अशी धाव संख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचली ती 51 या धावसंख्येवर.
5व्या षटकातला तिसरा बॉल घेऊन योगेश लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू फिल्डर फील्ड करून थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोचली ती 53 या धावसंख्येवर. षटकातील चौथा चेंडू मयूर यांसाठी लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू बॉल चाललाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी डीजे. षटकातला 5वा चेंडू योगेश टू मयूर. बघूया मयूर काय करताय, उत्तुंगाचा षटकार मारू शकतात का या चेंडूवर. 5वा चेंडू लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू चाललाय क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोचली ती 59 या धावसंख्येवर. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू बघूया मयूर काय करतायत ते. लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक फिल्डिंग करून थ्रो करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 60 या धावसंख्येवर. हा चालेल ना, सांग ना. बरोबर आहे ना, आपण नाही बोलत ते चालूच ठेवीत राहील ती. त्यांची कशावरून झाली ती. संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते मेलविन स्टेप से संपर्क करें. मेलविन 1 मिनिट बघा. मेलविन स्टेज से संपर्क करें. अपनी प्रॉपर्टी आके लेके जाए. हॅलो. तुला काय शिकवलं? षटकातला दुसरा चेंडू कर पण कर पण कर कर पण मयूरला स्वतःची 50 पूर्ण करण्यासाठी 12 धावांची गरज आहे. बघूया ते स्वतःची 50 पूर्ण करतायत का. रोहितच्या चेंडू मध्ये पायचीची अपील पण पंचांनी पेटावून लावली आहे. षटकातला चौथा चेंडू लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू चाललाय सीमा रेषा पार डीजे.
मयूर याला स्वतःची 50 पूर्ण करण्यासाठी 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. बघूया ते स्वतःची 50 पूर्ण करतायत का. 6व्या षटकातला 5वा चेंडू मयूर यासाठी. लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू चाललाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. डीजे कप्तान स्टेजशी संपर्क साधावा. नाना इलेव्हनचे कप्तान टॉस उडवायचा आहे तुमचा. शेवटचा चेंडू मयूर यांसाठी. आणि मयूर यांची 50 पूर्ण. मयूर यांनी बॅट हवेत दाखवावी. थँक्यू. डीजे थँक्यू डीजे. मयूर यांनी आपली 50 21 बॉल मध्ये पूर्ण केली आहे. रवीकडनं मयूर यांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांनी स्टेजशी संपर्क करून त्यांचं पारितोषिक घेऊन जावे.